नमस्कार श्रोतेहो, श्रीराम समर्थ। आज आपण हरिविजय ग्रंथाचा 28वा अध्याय बघणार आहोत। मागच्या 27व्या अध्यायात 100 दैत्याला मारून प्रद्युम्न रतीसह आलेला आहे द्वारकेत। त्याच्या पुढे काय कथा, वेगळी कथानक आहेत आता या अध्यायामध्ये। पुढे काय होतं ते आपण बघूया। पण प्रथम आपल्या प्रथेप्रमाणे 5 ओव्या वाचूया। श्री गणेशाय नमः। जय जय श्रीरंगा उदारा, पीतवसना कौस्तुभधरा, अंबुदवर्ण कोमल शरीरा, गदाधरा सुपर्णवहना, मन्मथ जनका मधुसूदना, मूरसंहारा मनमोहना, अनंग दहना आनंद सदना, अरविंद नयना आदिपुरुषा, कलियुगी श्रेष्ठ साधन सुगम, श्रीहरी तुझे एकनाम, योग याग तप धर्म सिद्धी नवजे साधिता, कृतयोगी ध्याने प्राप्ती, त्रेतायोगी महामुख करीती, द्वापारी राजोपचारे पूजा करीती, तुझ समर्पिते वल्लभा, कलियुगी नाम संकीर्तन, परी तुझ आवडे मनीहुन, तुझ्या नामी विश्वास ठेवून भक्तजन वर्तती, क्रतु करावे विधियुक्त पूर्ण, तेथे उभे ठाके नसते विघ्न, द्रव्याविरहित भक्तजन तुझे नाम धनरक्षिती। असो अध्यायाची सुरुवात श्रीधर कवींनी अशी केली की कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ नाम आहे, साधन, तुला प्राप्त करण्याचं साधन नाम आहे। योग याग तप धर्म हे सगळं कलियुगाकरता नाही पावत। कलियुगात सांगितलंच असं की कृतयुगामध्ये ध्यानाने प्राप्ती होत होती, त्रेतायुगामध्ये मोठाले यज्ञ करून महामख, द्वापार युगामध्ये राजोपचार म्हणजे पूजा अर्चा मोठी, म्हणजे थाटातली शाही आपण पूजा म्हणतो तसं, ती कृष्णाला अर्पण केला, तो प्रसन्न होत होता। पण कलियुगामध्ये नामसंकीर्तन, आणि ते तुला अत्यंत मनापासून आवडतं म्हणून सगळ्यात जास्त ते यशस्वी ठरतं कलियुगातल्या भक्तजनांकरता। आणि का तर पुढे अध्यायात म्हणजे पुढे असं त्यांनी म्हटलं की यज्ञ करायचा झाला तर तो विधियुक्त व्हायला हवा, त्यात काही चुकलं विघ्न आलं तर चालत नाही, म्हणजे खूप शास्त्रोक्त लागतात गोष्टी व्हायला। दुसरं यज्ञ करायचं तर द्रव्य हवं आपल्याकडे, जे द्रव्याविरहित भक्तजन असतील ते काय करणार, त्यामुळे त्यांच्याजवळ नाम हेच धन आहे। समजा आपण ठरवलं जप अनुष्ठान करावं तर कलियुगात म्हणे अन्नगत प्राण आहे, अन्नावर प्राण राहतोय, अन्न पोटात नीट जात असेल, ते नीट पचत असेल, म्हणजेच थोडक्यात आरोग्य नीट राहत असेल तर, कारण जप तप अनुष्ठानाला आरोग्य मुख्य हवं, त्यामुळे त्याही गोष्टी करणं अवघड आहे कलियुगामध्ये। असं म्हणजे आधीच्या युगात आपण पाहिलं ना की इव्हन सत्ययुगातल्या गोष्टी अशा आहेत की पार्वती तिने कसं किती 1000 वर्ष काही म्हणजे हवेवरच, म्हणजे काहीही भक्षण न करता केलं, मग ते रुईचं पान चाटलं उपास तिचा काय ते व्रत सोडायला, असे ते राहू शकले वर्षानुवर्ष श्वासावर, फक्त प्राणावर म्हणजे वायूवर जगून। तर असं सगळं कलियुगात शक्य नाही आहे, आणि त्यामुळे जपतप अनुष्ठानाला जे शरीर लागतं उत्तम ठणठणीत ते नाही। तर थोडक्यात कलियुगात सगळे लोक नामावरच विश्वास ठेवतात। बरं, खूप तीर्थाटन करू म्हटलं कलियुगात ते थोडं शक्य असेल तरी, शरीर अशक्त असेल तरही नाही होणार, आणि आपल्याजवळ अर्थ म्हणजे पैसा नसेल तरी नाही होणार, त्याच्यापेक्षा नाम घेणं बरं। वेदशास्त्र पठण करू म्हटलं तर त्याचं उच्चारण, त्या गोष्टी आपल्याला नीट यायला हव्यात। आधिव्याधी शरीराला असतील तर वेदशास्त्र पठणाला तासनतास तुम्हाला बसायला लागतं, शक्ती वापरायला लागते, तुमचे उच्चार प्राणायाम असतो ते म्हणताना, सो तेही शक्य आहे की नाही माहीत नाही। म्हणून शेवट असा केला त्यांनी ह्या विचाराचा की म्हणून सर्वात तुझे नामसार, हा विद्वज्जनी केला निर्धार, तुझ्या नामी जे विन्मुख नर, त्याची पामर आत्मघाती। त्यामुळे कलियुगात तुझे नाम न घेणारे ते आत्मघातकी आहेत नक्की, फक्त नाम घ्यायचं आहे, बाकी काही करायचं नाही। असो 27व्या अध्यायात 100ला मारून रती आणि प्रद्युम्न परत आले। रती गरोदर होतीच, तिला पुत्र झाला, तो अनिरुद्ध हे आपण पाहिलं। श्रीकृष्णाचा हा पुत्र आहे तो अगदी असा शुक्लाच्या चंद्राप्रमाणे वाढत होता, दिवसेंदिवस मोठा झाला, धीर शूर म्हणजे धनुर्विद्या शिकला, आणि एक तरुण युवक झाला। इकडे काय झालं, शोणितपूर नावाचं एक नगर आहे, तिथे बाणासूर नावाचा राजा राज्य करता, म्हणजे असुर असतो राक्षस,
त्याने शंकराला प्रसन्न करून घेतलं. हे सगळे राक्षस शंकराचे उपासक बरं का. कारण आता बघा, आपण आधीच्या अध्यायातही पाहिलं आणि एकूणही आपल्याला माहिती आहे, सत्व रज तम, त्याच बरोबर आहे. सत्वगुणात विष्णू आहे, सत्वगुणात ब्रह्मा आहे, रजोगुणात विष्णू आहे जो सगळा संसार चालवतो, आणि तमोगुणामध्ये शंकर आहे. तामसी राग येतो, नष्ट करतो सगळं, चुकलं तर ताबडतोब शासन देतो वगैरे, बरोबर आहे ना. त्यामुळे हे सगळे राक्षसी विचार ज्यांचे, त्यांची बुद्धी तशी, तर त्यांचा आवडता देव शंकरच आहे, तसाच तामसी, आणि तितकाच तो भोळा आहे. त्यामुळे या सगळ्या राक्षसांच्या आणि त्यांची अनुष्ठानं कडक असायची, व्यवस्थित. त्यामुळे शंकर प्रसन्न होणार आणि लगेच आशीर्वाद देणार, वर देणार. तर तसं म्हणे या बाणासुराला शंकराने वर दिला होता, आणि त्यामुळे तो कुणाला येता आवरत नव्हता. हा बाणासूर कोण आहे तर सत्ययुगात हिरण्यकश्यप आपल्याला माहिती आहे. त्याच्या पोटी आला कोण? प्रल्हाद. प्रल्हादाचा पुत्र विरोचन, विरोचनाचा पुत्र बळी, आणि बळीचा पुत्र बाणासूर. त्याची वंश परंपरा सगळी. आता हा स्वतःला तो सगळ्या राक्षसांमध्ये, असुरांमध्ये तो स्वतःला इंद्र मिळवायचा, म्हणजे माझ्या हातात सगळं राज्य या विश्वाचं असं. त्यात त्याला शिवाच्या शंकराच्या प्रसादाने 1000 भुजा प्राप्त झाल्या आणि अत्यंत बलाढ्य झाला. रोज तो सहस्र कमळ तोडून आणायचा आपल्या 1000 भुजांनी आणि शंकराची अर्चना करायचा, आणि रोज विमानाने त्याकरता शंकराच्या दर्शनाला जायचा, म्हणजे कैलासावर. त्यामुळे शंकराने जणू त्याला आपला वरद पुत्रच, म्हणजे पुत्रच मानला होता. त्यामुळे तो त्याचा जोर, म्हणजे जसा सहस्त्रार्जुन बघा आधीच्या याच्यात आपल्याला माहितीये, आणि सहस्त्रार्जुन अर्थात अत्यंत सज्जन, अत्यंत चांगलं त्याने राज्य केलं होतं. त्याच्याकडनं मुद्दाम त्याला मृत्यू कसा द्यावा म्हणून त्याच्याकडनं चूक करवली गेली कोणाच्या तरी सगळ्या देवतांनी प्लॅन करून, आणि पुढे जाऊन त्याचे ते सगळ्या भाव काढले. परशुरामाने त्याला मारले आपल्याला माहित आहे. सो तसा इथे 1000 हात घेऊन हा इतके दुराचार करत होता, आणि ब्राह्मणांना, ऋषींना, देवदेवतांना जगणं शक्य करून टाकलं होतं. पण गंमत अशी की जसा हिरण्यकश्यपूच्या पोटी प्रल्हाद नावाचा एक दिव्य रत्न जन्माला आलं होतं विष्णू भक्त, तसं ह्या बाणासुराच्या पोटी एक अत्यंत सुंदर कन्या जन्माला आली होती, जी अत्यंत सुविचारी, सुसंस्कृत आहे. तिचं नाव उषा. अत्यंत देखणी, आणि तिची अगदी म्हणजे जिवलग मैत्रीण चित्ररेखा म्हणून. या दोघी अगदी एकमेकांना प्राणाहून प्रिय. आणि ही उषा सुद्धा चित्ररेखेला बरोबर घेऊन रोज अंबिकेची पूजा करायला शिवलोकात जायची, आणि व्यवस्थित तिची षोडशोपचार पूजा करून आणि स्वतःच्या हाताने सर्व तिला अर्पण करून, तिचं स्तवन करून परत आपल्या नगराला परत यायची, म्हणजे शोणितपूरला. हा तिचा रोजचा दिनक्रम होता. असं असताना एक दिवस असं झालं की ती जेव्हा अंबिकेची, म्हणजे अंबेची पूजा करायला गेली, पार्वतीची, त्यांच्या सदनावर, तर तिथे हे दोघं जण सारीपाठ खेळत होते, शंकर आणि पार्वती. ती अशी बघतच राहिली. तिला तो त्यांचा खेळ, म्हणजे एक आनंदात सहज खेळणं, आपण जशी कल्पना आताच्या धावपळीत आपल्याला अशी निवांतपणा मिळत नसेल, पण ऐकणाऱ्यांना आठवत असेल की लहानपणी आपण खरंच असे निवांत खेळायचो, मागचं पुढचं धावधाव, काही अगदी म्हणजे कुठलाही विचार न घेता छान पत्ते खेळू, काय वेगवेगळे खेळ बैठे खेळायचो ना, तसं अगदी म्हणजे बघताना सुद्धा तिला वाटत होतं की हे दोघं पती पत्नी कसे निवांत खेळतात सारीपाठ. आणि मग तिच्या एकदम मनात आलं की माझं लग्न कधी होईल, मी कशी अशी नवऱ्याबरोबर कधी खेळेन सारीपाठ. आणि ह्या विचारांनी सुद्धा ती उत्तेजित होऊन तिचा श्वासोश्वास मोठा व्हायला लागला. पार्वतीच्या ते लक्षात आलं, आणि तिने आपणहून तिला म्हटलं की तुला अगदी मदनासारखा नवरा प्राप्त होणार आहे, काळजी करू नकोस. वैशाख शुद्ध द्वादशीला तुझ्या स्वप्नात जो पुरुष येईल तो तुझा निश्चितपणे वर असेल किंवा पती असेल, आणि महाप्रतापी पण असेल. तू ओळख, फक्त तारीख लक्षात ठेव, म्हणजे वेळ लक्षात ठेव की वैशाख शुद्ध द्वादशीला रात्री. हा वर दिला, आणि ही उषा आली आपल्या नगरात परत आली. तिच्या डोक्यात आता ध्यानी मनी स्वप्नी तेच दिसायला लागलं, कधी वैशाख शुद्ध द्वादशी येते असं झालं. उषेने पण त्या पार्वतीच्या चरणावर मस्तक ठेवलं. तिला आनंद आवरत नव्हता, आणि ती परत आली तिची आज्ञा घेऊन, पार्वतीची आज्ञा घेऊन, आणि स्वतःच्या मंदिरात आल्यावर
ती त्या स्वप्नातच जगू लागली, म्हणजे तो दिवस येईपर्यंत अशी तिची अवस्था झाली. आणि इकडे काय झालं, ती परत आली तर बाणासूर शंकराची पूजा करायला कैलासावर गेला आणि त्यांनी शंकराचं खूप स्तवन आरंभलं, म्हणजे स्तुतीपर प्रार्थना सुरू केली. त्याला तो म्हणाला, गंगाधरा हिमन गजामाता गजास्य जनका विश्वनाथा विष्णुवल्लभा प्रतापवंता त्रिपुरांतका त्रिलोचना, अनेक नावांनी त्यांनी शंकराला हाका मारल्या अगदी भावभक्तीने. आणि शंकर प्रसन्न झाला आणि बाणाला म्हणाला, तुला काय वर पाहिजे? आता आधीच्या वरात आपण पाहिलं सहसा हात मागितले आणि आता ह्या वरात त्यांनी काय म्हणावं? तो म्हणाला की, बाणासूर म्हणाला की मला ना आता ह्या भुजांचा खूप भार वाटतोय, मला ज्या सहस्र भुजा आहेत तुम्ही दिलेल्या त्याचा खूप भार वाटतोय, कारण त्या घेऊन मी फिरतोय पण त्या हातांना काही कामच नाही शस्त्राचं, कारण समोर माझ्या इतका तगडा कोणी प्रतिस्पर्धीच नाही. तेव्हा आता या भुजांना झगटेल झुंजार असा त्याला त्याच्याशी युद्ध करू शकणारा असा कोणीतरी झुंजार वीर मला समोर लढायला द्या. शंकराला हसू आलं. शंकर म्हणाले, खरंच तू तामसी रे, तुझी वृत्ती तामसी, त्यामुळे तुझे विचार तामसी आणि ते विचारच तुझ्या विचाराप्रमाणे उच्चारही तुझे तामसी. तू काय मागितलंस तथाच तू म्हणाले लगेच. ते स्वतःचीच बुद्धी, म्हणजे ते म्हणाले खरंच जे घडायचं असतं ना, शंकर म्हणतात जे घडायचं असतं ना ते काळत्रयी टाळता येत नाही, त्यामुळे कर्मानुसार बुद्धी सहसा असं शंकरांनी म्हटलं. आपल्याला माहिती ना, बुद्धी कर्मानुसारणी, त्यामुळे तशी बुद्धी झाली. ते म्हणाले हरकत नाही, असं होणार आहे, तुझी इच्छा ना तुझ्याशी लढायला येणार कोणी, तुझ्या महालाचा जो ध्वजस्तंभ आहे त्याच्यावर जो मोर आहे, ज्या दिवशी तो मोर उन्मळून पडेल त्या दिवशी असा महाझुंजारवीर तुझ्याशी युद्धा करता नक्की येऊन तुला भिडेल. आला परत बाणासूर आपल्या नगरात, म्हणजे शोणितपूरला परत आला आणि त्याचा कुंभक नावाचा प्रधान होता. त्या प्रधानाला त्यांनी ही गोष्ट सांगितली की मी पूजेला म्हणजे कैलासावर जाऊन शंकरांची पूजा केली, त्यांची खूप स्तुती केली आणि त्यांनी प्रसन्न होऊन त्यांनी वर मागितला. मला हे पण काही कळत नाही, ते युग ते होतं म्हणून द्वापार युग असेल, जरा सुंदर सुंदर नावाने हाक मारून देवाची स्तुती नुसती केली तर लगेच वर देत होते. आणि आता या कलिलोक योगात जिकडे तिकडे इतके संत सत्पुरुष आणि त्यांचे ते मोठाली सेमिनार आणि तिथे नामस्मरण आणि तिथे कसली कसली पारायणं, काय 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 चालतं, देव आमच्यावर प्रसन्नच होत नाही. आणि इथे जराशी त्यांनी काय स्तुती केली सुंदर सुंदर नावांनी आणि लगेच शंकर प्रसन्न, लगेच वर माग म्हणाले आणि याने मागितलाय. अर्थात मागितला आपल्या पायावर धोंडा पाडणारा ती गोष्ट वेगळी. तर कुंभकाला सगळं सांगितलं. तो म्हणाला, काय तुम्ही वर मागितलात राजे, म्हणजे स्वतःच्या हाताने आपल्या घराला अग्नी लावलायत किंवा एखादा मोठा दगड बांधून आपल्या पायाला बांधून आणि महाडवा तोडी घेतलेत किंवा आपल्याच हातात साप धरलाय की ज्याने येऊन आपल्यालाच दंश करावा, अशा प्रकारे त्याने पण त्याची हेटाळणी केली. असो, इकडे ही उषा दिवस रात्र चिंता करायला लागली की कधी एकदा ती वैशाख शुद्ध द्वादशी येते. तिने ज्या दिवशी द्वादशी आली तेव्हा सुंदर आपलं सगळं घर महाल शृंगारला, उत्तमोत्तम उंची वस्त्र नेसली, उत्तमोत्तम अलंकार घातले आणि सगळी स्वप्नात येणार होता असा आशीर्वाद होता आंबेचा. पण तो स्वप्नात येणार तेव्हा सुद्धा त्याच्या सामोरं जाण्याकरता ती खूप नटली, खूप सजली आणि आपल्या दिव्य अशा मंचकावर आडवी झाली. काही काळात तिला झोप लागली आणि झोपेत पार्वतीच्या आशीर्वादाप्रमाणे खरोखरच तिला स्वप्न पडलं. स्वप्नात तिला अत्यंत मदनाचा पुतळा जणू असा अत्यंत सुंदर दिसणारा तरुण दिव्य पुरुष तिच्या स्वप्नात आला आणि तो आला आणि तो तिच्या शेजेवर नेसला आणि त्यांनी तिला संभोग दिला. ती ते स्वप्न बघते आणि अत्यंत प्रेमाने काहीतरी त्याच्याशी संवाद करते. ती जो संवाद करते तो ती बोलते. झोपेत बोलतात ना लोक, स्वप्नात काही दिसत असेल तर बोलतातही अशी, तशी ती बोलते. तिच्या जवळ तिची, म्हणजे ती झोपत असताना तिच्या बाजूला कुठे तिची सखी बसली, ती चित्ररेखा, ती सगळं तिचं बोलणं ऐकते
की ही स्वप्नात काय काय बोलते, अशा गोड गोड गप्पा करते, प्राणेश्वरा मला टाकून जाऊ नका, असं सगळं बडबडते. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, पहाट झाली, उषा जागृत झाली. जागी झाली तर तिच्या लक्षात आलं की आपला नवरा तर नाही आपल्या बाजूला. मग ती एकदम धावा करायला लागली. ती अस्वस्थ झाली आणि मला टाकून कुठे गेलात तुम्ही? मग धावत धावत दाराजवळ गेली, कुठे दिसतंय का शोधायला लागली. तिचं सगळं ती अवस्था बघून चित्ररेखेने तिला आधी शांत केलं, थोपटलं आणि सांगितलं मला नक्की सांग काय झालंय. तर ती म्हणाली मला तू येतेस की नाही माझ्याबरोबर पूजेला, तेव्हा आई अंबेनी जो आशीर्वाद दिला तो खरा झाला गं. अत्यंत देखणा पुरुष माझ्या स्वप्नात आला आणि आम्ही पती पत्नींसारखेच जगलो. आम्ही खूप छान गप्पा मारल्या, पण आता अचानक तो नाहीसा झाला. मला माहित नाही, तू आता मला आत्ताच्या आत्ता काही कर आणि मला माझा पती आणून दे. त्याचं सारखं रूप आठवून मला दुसरं काहीच सुचत नाहीसं झालंय आणि मला अशी खात्री आहे की अख्खं जग शोधलं तरी त्याच्या इतका सुंदर आणि चतुर, हुशार, चांगले संवाद करणारा अशी व्यक्ती दिसणारच नाही, माणूस दिसणारच नाही. त्याच्या आता विरहानीमध्ये प्राण जात आहेत. तो आता लवकरात लवकर मला त्याचा चेहरा दाखव, असं म्हणून तिला वरचेवर मूर्छा येते. भावना तिच्या उद्दीपित होऊन आता त्यात मैत्रीण असती, तिने तिला शांत करून आधी म्हणाली निवांत पड आणि मला शांतपणे सांग की तो कसा होता, तू काय वर्णन करू शकतेस. कारण चित्ररेखा असते ना, ती नारदांची शिष्य आहे. नारदांचे तिला आशीर्वाद आहेत आणि त्यामुळे तिला त्रिभुवनातलं ज्ञान होऊ शकतं. कुठे कोण काय आहे सगळं ती डोळे मिटले की बघू शकते. त्यामुळे ती काय म्हणते की मी आता भिंतीवर सुंदर चित्र काढते. मला माहिती आहे या सध्या ह्या सगळ्या विश्वामध्ये तरुण आणि सुंदर कोण कोण पुरुष आहेत ते, तर मी त्या सगळ्यांची चित्र काढेन आणि मग तू ठरव की त्यातला कोण आहे. तुला भेटला तो, तुझ्या स्वप्नात आला, तुझ्याशी विवाह म्हणजे तुला आपलं मानलं तो असो. मग येतात चित्रशाळेमध्ये दोघी जणी लगेच आणि मग मोत्यांचा म्हणे चिखल करते ती, म्हणजे गिलावा तयार करते आणि छान भिंती लिंबते ती चित्ररेखा. सगळे 7 रंग भरून पात्र आणून ठेवते, सगळ्या भिंती छान गुळगुळीत करते आणि तयार होऊन ती चित्र डोळे मिटते आपले आणि अंतर्दृष्टीत समोर जी व्यक्ती येईल ती आणायची आणि मग डोळे उघडून चित्र काढायचं. असं तिचा सुरू होतो प्रवास. सगळ्यात पहिलं ती गणपतीचं काढते, नंतर ती सरस्वती काढते आणि ती नारदाचंही काढते चित्र आणि त्या तिघांनाही वंदन करते. त्या तिघांना प्रार्थना करून आता ती सगळ्या तरुण सुंदर अशा राजपुत्रांचं किंवा योद्ध्यांचं असे सगळे चित्र काढायला सुरुवात करते. मग सगळ्यात पहिला ती विष्णू काढते, वैकुंठ लोकातला. मग नंतर कैलासावरचा शंकराबरोबर बसले म्हणजे पार्वती बरोबर बसलेला शंकर काढते. मग ब्रह्मलोकात जाऊन ब्रह्मदेव, इंद्र, मग नंतर गण, गंधर्व, यक्ष, किन्नर सगळ्यांची ती चित्र काढते. ह्यातलं कोणी दिसत नाही, म्हणजे आता देवदेवता झाल्या मुख्य, ह्यातलं ती नाही म्हणते, नाही हा नाही, ही नाही व्यक्ती. मग ती पितृगण काढते सगळे, त्यात कोणी असेल का ती व्यक्ती पितृलोकातली. मग ती 11 रुद्रांची चित्र काढते, तेही कोणी नाहीत. मग 12 म्हणजे 12 सूर्यांची चित्र काढते, म्हणजे सूर्यदेवतांची तेजस्वी अशा. ती म्हणते हे पण नाहीत. मग अष्टवसू त्यांची काढते. सगळे अमर्याद ती चित्र काढत जाते. आणि मग पितृलोक, मग त्याच्यातले अरिमा गरिमा वगैरे ज्या असतात त्या, नंतर अर्यमा देवता म्हणजे या भूता खेतांचे जे देवता असतात त्या, अष्टदिक्पाळांचे चित्र काढते, ऋषी काढते सगळे. सप्त पाताळात जाऊन तिथले कोणी कोणी तरुण जे होतकरू म्हणतो आपण असे राजा आहेत त्यांची चित्र काढते. जे ती दाखवते त्यातलं ही नाही म्हणते. उषा म्हणते छे ही व्यक्ती नाही. मग अक्षरशः त्या चित्ररेखा नवखंड, सप्तद्वीप, 56 देशांच्या राजांची चित्र काढते, संत महंतांची काढते, कविगुरु व्यासांपासून सगळ्यांची ती चित्र काढते. पण ह्या सगळ्या रचना बघून उषा म्हणते नाही, ह्यात तो नाहीये. आता जर नाही तू काढलंच मला पाहिजे त्या व्यक्तीचं चित्र आणि मुख्य त्याचा शोध नाही लावलास, तो कुठे आहे तो चित्र काढल्यानंतर, तर मी आता प्राण देणार आहे. म्हणून ती जमिनीवर अंगच टाकते. चित्ररेखा तिला सावरते आणि म्हणते की थांब जरा,
आता ना फक्त द्वारकापुरी काढायची राहिली, बाकी मी तुला सगळे लोक दाखवले. आता आपण द्वारकापुरीचं चित्र काढायला घेऊया. म्हणून ती पहिली द्वारकापुरीचं चित्र घेते. त्यात द्वारकेचे ते सप्तदुर्ग, ते महाल अशी चित्र काढते. आणि काढता काढता रुक्मिणी ने आधी वसुदेव, देवकी, उग्रसेन, उद्धव, अक्रूर, बलराम, नंतर सगळे 56 कोटी यादव, या सगळ्यांची स्वरूपे संपूर्ण दाखवली. म्हणजे सगळ्यांची चित्र ती काढते. काय ती चित्ररेखा असेल. मी विचार करते इतकी चित्र काढायला किती वेळ लागला असेल तिला. आपल्याकडे रांगोळ्या करतात नाही का 6 तास 8 तास 16 तास बसून, हिने ही चित्र कशी काढली असेल. आणि इतकी होईपर्यंत ही फक्त बघते आणि त्यातला एकही पुरुष तो तिचा माणूस नाहीये. सगळ्या म्हणून म्हटलं हरिकथा अनंत आहेत पण त्या अगम्य पण आहेत. आपल्या बुद्धीला सामान्य आणि बालबुद्धीला आपल्या म्हणजे त्यात सामान्य अतिसामान्य बुद्धीला त्या पेरणारच नाहीयेत. मी हे सगळं वाचताना असं वाटतंय की एवढी चित्र तिने कधी काढली, तोवर किती दिवस किती वर्ष गेली असतील असं. मग ती रुक्मिणीसह श्रीकृष्णाचे चित्र काढते. ते बघितल्यावर ती म्हणते की हा नाही पण ना असाच कुठेतरी दिसणार आहे, हा नाहीये. मग तसं म्हटल्यावर ती प्रद्युम्नाचं चित्र काढते. ती म्हणते हा पण नाही. उषा म्हणते हा नाही वाटत पण ना खूप असाच आहे, आता शोध असाच अजून कोण असेल असं म्हटल्यावर ती म्हणते थांब प्रद्युम्नाचा पुत्र आहे त्याचं काढते. असं म्हणून ती अनिरुद्धाचं चित्र काढते. ते चित्र काढल्याबरोबर ही अत्यंत खुश होते. म्हणजे हाच माझा प्राणेश्वर, आता मला त्याला ताबडतोब भेटव. देखताची मदन कुमार म्हणे हाची प्राणेश्वर, आता तो भेटवी सत्वर, न धरवे धीर माझेनी. मग चित्ररेखा म्हणते जरा थांब, हा द्वारावतीत आहे. मी अगदी आकाशमार्गाने गेले ना तरी ते 11 सहस्त्र योजना दूर आहे. तर इतक्या लांब मला जायचंय आणि त्याचा शोध घेऊन त्याला आणायचंय. तो आता तुला थोडा धीर धरावा लागेल. आता आपल्याला व्यक्ती कोणती कळली असं म्हणून तरी सुद्धा तत्काळ उषा निघते आणि ती द्वारकेला येते. द्वारकेच्या प्रवेशद्वाराशी येते. अपरात्री 2 अप्रहर रात्री बघते इतकं प्रचंड द्वारका ते शहर आणि नतमस्तक तर होते. पण बापरे आता इथे आत महालात शिरायचं आहे. पण काय असतं तर द्वारकेच्या भोवती सुदर्शन चक्र फिरत असतं. पण तेवढ्यात तिचे सद्गुरू दर्शन देतात. म्हणजे कोण? नारद मुनी. ते तिथे प्रकट होतात. ही त्यांना साष्टांग घालते आणि सांगते की म्हणे द्वारके भोवते सुदर्शन भोवे, डोळ्यांचे पाते जवलवे, तो 21 आवर्तने स्वभावे होती तेथे. डोळ्याचं पातं लवेपर्यंत 21 आवर्तन अशा स्पीडनी म्हणजे अशा गतीने ते सुदर्शन चक्र द्वारकेभोवती फिरत आहे. हे वाचत असताना श्रोते हो, मी माझ्या लहानपणच्या अत्यंत छान रम्य आठवणीत गेले. अगदी छोटी म्हणजे साधारण 4-5 वर्षानंतरचं आपल्याला आठवतं म्हणतात. तर काही सगळं नव्हे अशा काही लक्षात राहणाऱ्या घटना. तर मी इतकी छोटी असताना आमच्या चाळीतल्या एका घरात कोणाला आजार झाला आणि त्याला हॉस्पिटलला न्यायला लागलं आणि आई माझी रडत होती की बिचारा लहान म्हणजे मुलगा आहे त्या आईचा, तिला काय वाटत असेल असायचं. आणि मग मी आईला म्हटलं असं कसं, त्याला काय झालं, त्याला का बरं नाहीसं झालं, आपल्याकडे झालं तर मग आपल्याला कुणाला, असं मी विचारलं. तर आई अगदी हसून म्हणाली मला, छे आपल्या घराभोवती सुदर्शन चक्र फिरताय, आपण रामाची भक्ती करतो की नाही, कृष्णाची रामाची, आपल्या घराभोवती संरक्षण आहे, आपल्या घरात काही वाईट घडणार नाही, आपण एकदम स्वच्छ जगलोय, सगळं छान आणि सतत आपल्या घरात भक्ती नाम पूजा, वडील सोहळ्यांनी पूजा करायचे दोन्ही काल सगळं. तर तिने मला अगदी म्हणजे तिचं हे वाक्य की आपल्या घराभोवती सुदर्शन चक्र आहे आणि ज्या घरात परमेश्वराचं नित्यनेमानी पूजन पठण सगळं होतं तर त्याच्या भोवती नेहमी सुदर्शन चक्र असतं रक्षण करणारं, आपल्याकडे काही होणार नाही. आणि हे कधी मी विचारलं की मग तेच तिचं वाक्य, कधी या घरात कोणाला झाला आजार ना तरी मला तेच वाक्य आठवतं अगदी, म्हणजे साधे टायफॉइड कावीळ झालं घरातल्या कोणाला, की मी छोटी होते अस्वस्थ व्हायची म्हणायची नाही आपल्या घराभोवती सुदर्शन चक्र आहे, आपल्या घरात काही वाईट नाही होणार. म्हणजे इतकं मनात ठसलं होतं. आजही तसा विचार आणला की एकदम सिक्युअर्ड वाटतं कुठेतरी. आणून बघा झोपताना शेवट रोज की आपल्या घराभोवती सुदर्शन चक्र आहे, आपण परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवून आहोत. असो, हे वाचताना मला ते अत्यंत तीव्रतेने सगळं आठवलं. तर मग हा नारद मुनी सांगतात की हो, तुला आज जण अगदी असंभाव्य आहे, अशक्य आहे, पण मी तुला 2 मंत्र देतो. तू माझं स्मरण केलंस ना
की तुला सुदर्शन वाट करून देणार. हे पहिलं तू गुरुस्मरण कर, तिथे सुदर्शनाच्या पुढ्यात गेला की तो ते तुला वाट करून देईल. आणि मग मी तुला एक मोहन मंत्र देतो, तो मंत्र घालून अनिरुद्धावर तू त्याला त्याच्या पलंगासकट घेऊन ये शोणितपुराला. चित्ररेखा त्यांची आज्ञा घेते आणि सुदर्शनाच्या पुढ्यात जाऊन उभी राहते हात जोडून. आणि त्याला म्हणते तुझं नारदाची आण मार्ग देई मज लागी. तर नारदाची शपथ घातल्याबरोबर तिला ते थांबतं मध्ये काही क्षण, तिला जाऊ देतं. ती आत जाते महालात, अनिरुद्धाचं सदन शोधते आणि तो झोपलाय. त्याचं ते तेज, त्याचं रूप सगळं बघून ती पण अगदी हरखून जाते आणि ती म्हणते खरंच माझी मैत्रीण भाग्यवान आहे. इतका हा सुंदर पुरुष, ह्याला जन्माला घालणारी ती आई, ती किती दिव्य असेल असं म्हणते. मग तो गुरुनी दिलेला अस्त्राचा मंत्र जपते. त्याबरोबर हा गाढ झोपी जातो, त्याला काही हालचाल नाही. त्याच्या सकट पलंग उचलते आणि तत्काळ घेऊन येते 11 शस्त्र योजना परत इकडे शोणितपूरला आणि हिच्या महालात ठेवते उशेशा. काही काळाने त्याच्यावरची ती मोहिनी उतरते. इथे आणल्यानंतर आल्यावर तो इकडे तिकडे बघायला लागतो की मी कुठे आहे, काय आहे, त्याला कळत नाही. मग ही चित्ररेखा त्याला सगळी ही घटना आणि स्वप्नातला वृत्तांत आणि अंबिकेचा आशीर्वाद हे सगळं सांगते. आणि उषा आणि तिची ती पूजा शंकराची किंवा हे सगळं सांगते त्याला. मग म्हणजे तो त्याला काही प्रश्न राहत नाही. ताबडतोब उशेला तो दिव्य माळा आणायला सांगतो आणि दोघं एकमेकांना गळ्यात माळा घालून गांधर्व विवाह करून घेतात. आणि मग तो जवळजवळ 4 महिने तिच्याबरोबर तिथे राहतो. कोणाचंच कळत नाही. पण शेवट काय होतं, एक दिवस ही जसं त्या रतीचं घडलं आधी तसं की गरोदर होते. आणि बाणासूर खरं तर आपलं सगळं असं पूजा अर्चा म्हणे कुठे करत बसलेला असतो. तेवढ्यात त्याच्या कानावर ही बातमी येते की उशेला दिवस राहिलेत आणि कोणीतरी एक पुरुष तिच्या गुप्तपणे तिने आपल्या घरात ठेवून घेतलेला आहे. कळल्यावर तो प्रचंड भडकतो आणि आपला कुंभक प्रधान असतो त्याला सांगतो ताबडतोब वेढा घाल उशेच्या घराला. आणि चोर जणू काही वस्तू चोरून नेईल तर ह्या भीतीने घालतात, तसा महावीरांचा वेढा तिच्या मंदिराला पडतो. जेव्हा हे उशेला कळतं तेव्हा ती इतकी घाबरते आणि ती अनिरुद्धाला म्हणते, एकदम पाय पकडते त्याचे आणि म्हणते अरे बापरे, मीच वैरीण आहे तुमची, मीच तुम्हाला संकटात घातलं, मीच इथे बोलून आणलं आणि आता काही खरं नाही. माझे वडील खूप भडकलेत, खूप मोठं सैन्य तयार केलंय, आता माझ्यामुळे तुमचा घात होणार आहे. आता आधी तुम्ही ना माझा वध करा, मला मारा आणि मग बाहेर जा, कारण तुम्हाला तर माझे वडील मारणार आहेत. हे ऐकल्यावर हा कृष्णाचाच नातू आहे ना, तो म्हणतो उशेला तू अजिबात घाबरू नकोस, मी यादववीर आहे, मी प्रचंड युद्ध करेन. श्रीकृष्णाच्या बळावर म्हणजे त्याचं नाव घेऊन, माझ्या आजोबांचं नाव घेऊन मी पृथ्वी दणाणून सोडेन, तू कशा करताही घाबरू नकोस. आणि तुला माझ्या आजोबांची कीर्ती माहिती आहे ना, त्यांनी नखावर गोवर्धन धरला, 12 गाव अग्नी गिळला, कैशीसारखे राक्षस मारले, जरासंधाला मारलं, नंतर चैत्य मागध म्हणजे जेवढी राज्य होती त्यातले सगळे दैत्यराजे त्यांना मारलं. त्या 16 सुराला मारून म्हणजे भौमासुराला मारून 16 सहस्त्र बायका आणल्या. असा तो जो आहे ना, तो माझ्या जनकाचा जनक आहे, त्याच्या कृपेने सकळीक दळे आटी न पाहे. आता तो म्हणतो ऐसा तो यदू कुळार्क, माझी या जनकाचा जनक, त्याच्या कृपेने सकळीक दळ आटी न पाहे पा, असं ती म्हणते. तो म्हणतो आणि स्वतःच सरळ आपलं दार उघडतो महालाचं आणि बाहेर उडी घेतो युद्धाकरता. प्रचंड बाणाचं आणि त्याचं मोठं युद्ध सुरू होतं. फार मोठी सेना बघतो, ह्याच्याकडे काही सेना नाही पण तरी तो लढतोय. असं इतका हाहाकार होतो, कित्येक वीर मरून पडतात, प्रेत पडतात. आणि बाणासूर म्हणतो हा कोण एवढासा बाळ दिसतो आणि केवढा महायुद्ध आहे. बाकीचे बघणारेही वीर सगळे पळत सुटतात. असं प्रचंड युद्ध होतं. पण बाणाला वाटतं की आता ह्याच्यावर सर्पास्त्र सोडावं आणि त्यांनी नागपाशाने तो त्या अनिरुद्धाला पकडतो आणि आता त्याला पकडून मारायचं असतं त्याला. तेवढ्यात कुंभक येतो तिथे आणि तो म्हणतो नको, त्याला मारू नका, तो तुमचा आता जामात आहे, कारण त्यांनी तुमच्या मुलीची गंधर्वविवाह केला, त्याचा वध न करावा. मग त्याला बांधून बंदीशाळेत अनिरुद्धाला ठेवतो
आणि उषेला खूप वाईट वाटत असतं, तिच्या हातात काहीच नसतं. मग ती पण त्याच्या म्हणजे आजोबांना कृष्णाला प्रार्थना करायला लागते. द्वारकेत ही बातमी पोचते की असं अनिरुद्धाला बंदी शाळेत घातलाय. असं म्हटल्यानंतर इथे रती रुक्मिणी सगळ्या रडारड सुरू होते की आता काय त्याला कसं सोडवायचं. तर नारद मुनी कृष्ण सभेत हजर होतात आणि म्हणतात, पाहत काय बसताय, तुझा मुलगा बंदी शाळेत आहे तिकडे, ताबडतोब जा युद्धाला. मग झालं, सगळे यादव उठतात. आता युद्धाला कोण जातं, पहिलं सुरुवात कुठे, तर बळराम जातो. जांबुवंतीचा सांब म्हणून पुत्र असतो कृष्णाचा, तो जातो आणि सगळे यादवही निघतात कोट्यानुकोटी. आणि मग स्वतः कृष्ण सुद्धा गरुडावर बसून युद्धाला निघाले. पहाटेच्या म्हणजे 3 प्रहर रात्र झाल्याच्या वेळेला हे शोणितपूरला पोचतात आणि त्यांच्या तोफांचे आवाज, सगळं दुर्ग ढासळतायत, जोरात युद्ध चालू होतं. त्यावेळी हा बाण जो असतो ना, तो प्रत्यक्षात पहाटेची वेळ होत आलेली असते ना, तर तो स्नान करून शिवार्चन करायला बसलेला असतो. तेवढ्यात कुंभक येऊन त्याला ती बातमी देतो की बाहेर 4 बाजूनी यादवांनी घेरलेले आणि तुंब युद्ध सुरू झाले. असं म्हटल्यावर अत्यंत चिडून तत्क्षणी तो आपला सगळा दळभार घेऊन युद्धाला बाहेर पडतो. मग ते सगळं आपण रामविजय ऐकताना खूप हे युद्ध ऐकली की कुठल्या अस्त्राला कुठलं असतं उत्तर, तसं सुरू होतं. म्हणजे सगळ्या त्या बाहेरून त्या शहराला अग्निअस्त्र टाकल्यामुळे सगळं हे शहर जळायला लागलेलं असतं. ते बघून हा बाण प्रथम पर्जन्यास्त्र टाकतो आणि आधी अग्नी विझवतो, आपलं दळ सिद्ध करतो आणि नगराबाहेर येऊन त्या दोघांचं तुंबळ युद्ध माजतं. हे बघितल्यावर परत इथे नारद, तिकडे मगाशी नारद हजर झाले, बसताय काय युद्धाला, आता नारद इकडे येतात, कुठे, कैलासात. आणि इथे शंकराच्या कानाला लागून काय म्हणतात की म्हणे, अरे बाण तर तुझा वरदपुत्र आहे ना, बाणासूर तर तुझा वरदपुत्र आहे, तू म्हणतोस, आता त्याचा कैवार घ्यायला तुला जायला पाहिजे, कारण तिकडे प्रचंड युद्ध मांडलं अनिरुद्धानी आणि आता तो अगदी हरणार आहे अशा स्थितीला आलाय. असं म्हटल्याबरोबर शंकर 8 कोटी गणांचं कट युद्धाला निघतात. काय म्हणजे कल्पनाच करवत नाही की हे शंकराचं आणि विष्णूचं युद्ध इथे आरंभ होणार आहे. आणि मग त्यात दोघंही एकापेक्षा एक, म्हणजे त्रिमूर्तीतले दोघं आहेत, त्यामुळे त्यांच्या वीरतेबद्दल काय बोलावं. मग ते वेगवेगळी अस्त्र कशी सोडतात, की एकाने जातवेदास्त्र सोडलं, तर त्यांनी पर्जन्यास्त्र सोडलं, कोणी नंतर शंकरांनी वायुअस्त्र सोडलं. म्हटल्यावर अगदी म्हणजे झंझा मारूत सैन्य सगळीकडे उडायला लागलं. असं बघितल्याबरोबर वज्रअस्त्र सोडलं कृष्णानी. अशा प्रकारे त्यांना मग ब्रह्मास्त्र, म्हणजे वेगवेगळी जी अस्त्र त्यावेळी आपण नावं ऐकली होती की बापरे किती प्रकारची यांच्याकडे अस्त्र आहेत. शीत अस्त्र सोडलं म्हणे हिमज्वर सगळ्यांना झाला. शंकरांनी तर कृष्णाने उष्णज्वर त्याचं अस्त्र सोडलं. मजा वाटते वाचतानाही की अशा प्रकारे समोरासमोर युद्ध होत्या आणि चाललंय. मग कोणी सापाचं असतं, मग गरुडाचं गरुडास्त्र असं चाललेलं आहे. मग शेवट हा जो मदन होता म्हणजे प्रद्युम्न, त्याला कोणाशी लढायची वेळ आली तर शंकराचा परिवारच आला. म्हणे कार्तिक स्वामी आला तिथे. तर कार्तिक स्वामी आल्यावर त्याने शक्ती अस्त्र सोडलं. म्हटलं या मदनाने काय केलं, मदन असतो त्याने एक स्त्री अस्त्र सोडलं. म्हणजे काय, सगळ्या स्त्रिया आजूबाजूला निर्माण झाल्या आणि त्या येऊन या कार्तिक स्वामीला वेढा घालायला लागल्या. कोणी गाणं म्हणतात, कोणी नृत्य करतात, कोणी त्याला वेढा देतात 4ही बाजूनी. तर कार्तिक स्वामी म्हणाला, अनर्थ मांडला, आम्ही इथे युद्धाला म्हणून आलो, आजपर्यंत मी ब्रह्मचारी, हा अनर्थ कसा माझ्यावर उलटला तर काय होईल, माझं नाव जाईल. असं म्हणून तो अक्षरशः युद्ध टाकून पळाला. जो तिथून पळाला तो दक्षिणेत जाऊन म्हणे कपाटा माझी दडला, म्हणजे दक्षिण दिशेला जाऊन लपला तो थोडक्यात. ह्या स्त्रियांमुळे मला आता काय वाईट दिवस येतील असं म्हणून. आणि मग जाता जाता त्याने रागाने त्या सगळ्या स्त्रियांनाच शाप देऊन टाकला की जो कोणी माझे दर्शन घेतील ना त्याचा जन्म विधवा होतील. आणि म्हणून तेव्हापासून बौद्धात प्रथा पडली की कार्तिक स्वामीचं दर्शन स्त्रियांनी घ्यायचं नाही. ते आजही
आपण कोर्ट कचऱ्या चालल्या आहेत कलियुगात, आपण बघतोय की स्त्रियांना प्रवेश मिळावा म्हणून आणि न मिळावा म्हणून तिथले सगळे पुजारी किंवा ट्रस्टीज जे आहेत तेच झगडतायत. असो, अशा प्रकारे तो पळून गेला. मग कुंभक प्रधान त्याच्याबरोबर बळराम लढला आणि बळरामाने आपला नांगर असा घातला, मारला की एका आघातामुळे कुंभक मेला. मग बाण उठला. बाणासूर आणि कृष्ण असं ह्यांचं युद्ध सुरू झालं. मनात कृष्ण विचार करायला लागला की एवढं प्रचंड युद्ध होत आहे, इतके योद्धे मारले गेलेत, आता बाणासुराबरोबर आपण किती काळ अजून युद्ध करू शकू, कारण तोही तितका पराक्रमी आणि बलाढ्य आहे. पण आपण कशाला वेळ घालवायचा एवढं करण्यात. आपला नातू तिकडे बंदीशाळेत थकतोय, दमतोय, त्याला लवकर सोडवणं हा आपला ध्येय पाहिजे. म्हणून त्याने क्षणात अत्यंत प्रार्थना करून सुदर्शन हातात काढलं, बाहेर काढलं आणि सोडलं बाणासुरावर. तर खरोखर त्याच्या फक्त 2 भुजा उरल्या आणि बाकीच्या सगळ्या भुजा छाटल्या गेल्या. शंकराचं वरदान होतं ना, त्यानेच माहितलं होतं ना की मला आता सहस्रभुजांचा भार झाला आणि ह्याच्याशी झगडणारा, झटणारा असा झुंजारवीर माझ्यासमोर मारायला येऊ दे. सगळ्या हात तुटले, 2 हात शिल्लक आहेत आणि त्याने सगळी त्याची शक्ती नष्ट झाली आणि तो विव्हळत खाली कोसळला. रक्ताचे पूर लोटले आणि बघता बघता बाणाचा देह त्या रक्ताच्या प्रवाहामध्ये पडला. मग शंकरांनी काय करावं? शंकरांनी, कारण शंकराचा तो वरदपुत्र आहे, कृष्णाने तर सुदर्शन सोडलं आणि त्याला संपायच्या स्थितीला आला, तर शंकरांनी काय केलं? बाणाला सावध केलं. अशा अवस्थेत आहे, म्हणजे तो अगदी मरायला टेकला होता तेव्हा शंकर त्याच्या जवळ आले आणि त्यांनी त्याला सावध केला आणि श्रीकृष्णाजवळ घेऊन आले आणि म्हणाले, ह्याच्या पायावर डोकं ठेव. प्रल्हादापासून बळीपर्यंत याचे पूर्वज तुझे भक्त आहेत, याच्या माथा कृपाहस्त ठेव, असं कृष्णाला प्रार्थना केली. की केवढा वंश मगाशी आपण पाहिला ना हिरण्यकश्यपूच्या वेळेपासून, तर त्याची आठवण शंकराने कृष्णालाही दिली. आधी ह्याला बाणासुराला सांगितलं कृष्णाच्या पाय धर आणि कृष्णाला सांगितलं की प्रल्हादापासून बळीपर्यंत याचे पूर्वज सगळे तुझे भक्त आहेत, तर तू काही करून ह्याच्या डोक्यावर तुझा कृपाहस्त ठेव. आत्ता त्याच्यावर कृपा कर आणि त्याच्या गर्वाची आता सगळी आटलेली आहे सरिता, असं समज. म्हणजे गर्व, त्याचा अहंकार सगळा निघून गेलेला आहे, तू त्याच्यावर कृपादृष्टी ठेव, असं म्हटल्यावर कृष्णाने शंकराची आज्ञा मानून त्याला अभयवचन दिलं. मग बाणासूर म्हणाला, म्हणजे त्याचे प्राण वाचवले. 2 भुजा राहिल्या, सगळ्या भुजा गेलेल्या आहेत, पण त्याचा जीव वाचवला. अगदी मारायला टेकला होता तो. मग बाणासुराने क्षमा मागितली कृष्णाची आणि म्हणाला, आता चला नगरात चला, आणि लगेच सगळ्यांना मानाने वस्त्रभूषण देऊन म्हणाले, विवाह लावूया, उत्तम मुहूर्त काढून ब्रह्मदेवाला बोलवा आणि यांचा विवाह करा. म्हणजे ह्या आता घटना आता वाचताना मला असं वाटतं की हे हरिविजय किंवा हे कृष्णाचं चरित्र असं पण शिकवतं आपल्याला की क्षणापूर्वी तिथे शोणिताचे पूर वगैरे वर्णने, 1000 प्रेत पडलेत हे वर्णने, ह्याच्या 1000 भाऊंपैकी 2 भाऊ सोडून सगळे भाऊ तुटून पडलेत, हे सगळं वर्णने, आणि क्षणात हे सगळं सावरलं जातं. आणि कृपादृष्टी झाल्याबरोबर बाणासूर इतका बदलतो की तो चला नगरात म्हणून या दोघांचा विवाह लावायला निघतो. म्हणजे कुठलंही संकट आलं तर त्या संकटाला पार करून तुम्ही आयुष्य चालत राहा आणि आनंदात जगा. कृष्णाचं चरित्रच असं आहे की सारखी संकट येत आहेत, अगदी जन्माला आल्याच काही महिन्यांचा असतानापासून, पण तो त्या संकटाने गर्भगळीत नव्हता, त्याच्याशी झगडतो, संकटाला पार करतो आणि पुढे जाऊन परत दुसरं आयुष्य जगतो आनंदी. तसं करावं असं जणू हे सगळं चरित्र आपल्याला सांगताय. ताबडतोब ब्रह्मदेवाला बोलून सगळं नगर शृंगारून या दोघांचं अनिरुद्ध आणि उषेचं लग्न लावून दिलं. सगळ्यांना भरपूर दान केलं, ब्राह्मणांना दान केलं, लोकांना भांडार फोडून वस्तू लुटून न्यायला सांगितलं, अक्षरशः कृष्णाचं उत्तम पूजन केलं. मग शंकराचंही त्यांनी पूजन केलं आपले गुरु आहेत म्हणून. शंकरांनी सांगितलं की तू आता कृष्णाच्या चरण धुतलेस ना, आता बघ तुझं सगळं भाग्य, तुझ्याकडे भाग्यच भाग्य येणार आहे. 4 दिवस मस्त लग्नाचा सोहळा झाला आणि त्यांच्या आज्ञा घेऊन प्रथम शंकर आधी निघून गेले नवरा नवरीला आशीर्वाद देऊन, आणि कृष्ण द्वारावतीला आला. बाण अगदी त्याला दूरपर्यंत बोलवायला आला, म्हणजे नगराबाहेरपर्यंत,
आणि अशा प्रकारे उषा अनिरुद्ध द्वारकेत आले. रती रुक्मिणी आणि सगळ्यांनाच अत्यंत आनंद झाला. श्रीधर कवी म्हणतात, अशा प्रकारे हा हरिविजय ग्रंथ, ह्यात अनेक दृष्टांत रत्न आहेत, ती पण तुम्ही बघावीत आणि त्याचा आनंद लुटावात किंवा त्याच्या तेजाने दिपून जावत, असं म्हणून अध्यायाचा शेवट करतात की इति श्री हरिविजय ग्रंथ सम्मत हरिवंश भागवत प्रेमळ परिसौत पंडित अष्टविंशतितमाध्याय गोडहा. अध्याय 28 ओव्या 199. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय जय रघुवीर समर्थ.